इकडे आपले बोंबील फ्राय, इकडे रावस फ्राय आणि इकडे कोलबी फ्राय. काय बोलता मित्रांनो, करायचे का आज रावस कोलबी बोंबील फ्राय, ते पण गटारी स्पेशल. हा बघा, हे एकदम ताजे ताजे बोंबील आणि ही टायगर कोलबी आपल्याकडे आज मित्रांनो. चला करूया सुरुवात. सर्वात पहिले आपण घेऊ बोंबील कट करायला. बोंबील कट करायची सिंपल पद्धत दाखवतो बघा तुम्हाला. या खालती हा यांचा पोट असतो, पोटाच्या खालच्या साईडला पकडायचं आणि खेचायचं. ही सगळी घाण बाहेर येते. ही घाण आपण सध्या साईडला ठेवू. बाकीचं पूर्ण बोंबील खायचं लायकीचं आहे. आणि आपण ह्याच्यावरचं मुंडकं तोडू. बघा, हा बघा मधला काटा तुम्हाला दिसत असेल. हा यावरती सगळं जॉईंट असतो, तोच आपण साईडला काढून घेऊयात. त्याच्या साईडने आपण चिरा मारूयात. आता आपण ह्याला खालच्या लेवलने पूर्ण एंडिंग पर्यंत कट करून घेऊ. तर आपला मधला काटा पूर्ण. आता आपण बोंबील पूर्णच्या पूर्ण आका खायला तयार झालेला आहे. त्याला आपण मधून 2 तुकड्यांमध्ये कट करू. हे बघा मित्रांनो, आपण असे बोंबीलचे तुकडे केलेले आहेत. ह्यांना आपण मस्त मीठ मसाला लावून फ्राय करू विदाऊट काटे. चला मित्रांनो, आता आपण याचं मॅरिनेशन बनवू. आलं लसूण पेस्ट घेऊ थोडीशी, थोडंसं मीठ, जास्त पण नाही टाकायचं. आपला कोळी मसाला, आगरी कोळी मसाला आणि थोडीशी हळद. त्याला आपण मिक्स करून घेऊयात. बघू शकता मित्रांनो, मस्तपैकी मसाला लागलेला आहे सगळ्या बोंबलांना. आपण दुसरी मच्छी कट करेपर्यंत यांचं मॅरिनेशन पद्धतशीर रेडी होईल. तर आपलं मॅरिनेशन रेडी झाले. आता आपण कोलबी साफ करून घेऊ. अशा प्रकारे आपले कोलबी साफ करायचे. या कोलबीला मित्रांनो टायगर प्रॉन्स बोलतात, म्हणजे आपल्याकडे करपाली म्हणून बोलतात. अशा प्रकारे आपण सगळ्या कोलब्या साफ करून घेऊ. आपले कोलबे साफ करून झाले मित्रांनो. आता ह्याला थोडीशी धुवून घेऊयात. हे बघा, अशा प्रकारे ह्याची आतमधली घाण काढतात. मधच्या साईडने आपण चीर मारायची, हलकसं ओपन करायचं. ही अशी दोरी दिसते की तिला खेचायचं. हे बघा, दिसतं मित्रांनो. असं करत सगळ्या कोलब्या परत साफ करून घ्यायच्या आतमधल्या साईडने. चला आता आपण कोळंब्याचं मॅरिनेशन बनवू. सर्वात पहिला आपण लिंबू पिळू यावरती. थोडंसं मीठ, आलं लसूणची पेस्ट, हळद आणि मसाला हे आपण मिक्स करून घेऊया. मित्रांनो, आपली कोलबी पण मस्त आता मॅरिनेशन करून ठेवलेली आहे. तिला पण आता थोडा टाइम आपण मसाला सोपिंग करायला ठेवून देऊ. एकदम मस्त मॅरिनेट होईल तोपर्यंत कोलबी पण. चला आता आपण घेऊ रावस कटिंगला. सर्वात पहिले ह्याची आपण खवलं काढून घेऊ. चला आता यातले आपण घाण बाहेर काढूयात. त्याचे आपण काटे कापू.
आवराच काटणं होतो. आता आपण रावस धुवून घेऊयात. कशी तुकडे मस्त. चला आता आपण ह्याचे मॅरिनेशन बनवूयात. थोडा लिंबू, थोडी हळद, हा मसाला. आता याचं मस्त मॅरिनेशन लावून घेऊ आपण. अशा प्रकारे आपलं रावसचं पण मॅरिनेशन झालेलं आहे. आता यात आपण रवा आणि तांदळाचं पीठ ॲड करू. यात थोडंसं आपण मसाला टाकूयात आणि थोडंसं चिमूटभर मीठ. हे मिक्स करून घेऊयात. चला आता आपण तळायला घेऊयात. सर्वात पहिले आपण बोंबील फ्राय करू. बोंबीलची कोटिंग करायची. चला आता आपण ह्यांना पलटी करूयात. तर मित्रांनो आता आपण ह्याला पलटी करून बघूयात. कसं दिसतं ना एकदम कुरकुरीत गोल्डन. हा बघा असा कलर पाहिजे परफेक्ट. मित्रांनो आपले बोंबील फ्राय झालेले आहेत. चला आता आपण ह्यांना साईडला काढून घेऊ. तर तुम्ही काय केलं आज गटारी स्पेशल घरी मला नक्की कमेंटमध्ये सांगा. कसं एकदम कडक जी कोलबी आहे त्यावरती आता त्याची कोटिंग लावू. तर ज्या पद्धतीने आपण बोंबील फ्राय केलेलं त्याच पद्धतीने आपण आता कोलबी फ्राय करूया. टिक 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 टिक. कोलबे जेव्हा आपण तळायला घेतो ना मित्रांनो तेव्हा जो स्मेल येतो ना एकदम वास एकदम गोड गोड पद्धतीचा एक नंबर वाटतो डायरेक्ट. चला आता ह्यांना आपण पलटी करून घेऊया. बघू शकता मित्रांनो किती भारी दिसते कोलबी. मित्रांनो पुढची रेसिपी काय करू हे तुम्ही नक्की सांगा मला. तुमच्या कमेंटनुसार मी रेसिपी ट्राय करेल. आता कुरकुरीत करायला लवकर शिजवलं आपण फुल गॅस करू आणि ह्यांना कुरकुरीत करून घेऊ. ही व्हिडिओ आजच बनते मित्रांनो आणि आजच एडिट होऊन आज संध्याकाळी पडेल. आता वाजत संध्याकाळचे 5:30. मला 7:30पर्यंत ही व्हिडिओ पोस्ट करायची मित्रांनो. तर आता मित्रांनो कोलबी आपण साईडला काढून घेऊया. चला मित्रांनो आता आपण रावस फ्राय करायला घेऊयात. मग कसा आवाज आहे एकदम रावस फ्राय. चला आता यांना पहिला पलटी करून घेऊयात. थोडंसं करपून देऊ आपण. तो खायला अजून टेस्टी आणि स्वादिष्ट लागेल. आपण तिन्ही गोष्टी या कुरकुरीत केलेल्या आहेत मित्रांनो आज. आणि घरात आपलं ऑलरेडी चिकन आणि कलेजी फ्राय हे बनलेलंच आहे. त्याची रेसिपी मी तुम्हाला पुढच्या वेळेस शेअर करेल. आणि आता आपण मच्छी फ्राय केलेलं आहे. लास्ट 1 मिनिट फुल गॅसवरती आपण यांना गरम करू साईडला काढू. आपल्या तिन्ही गोष्टी फ्राय झालेल्या आहेत. चला आता यांना साईडला काढूया. चला आता आपण यावरती स्प्रेड करायला कोथिंबीर कापू. आपलं कोथिंबीर कट करून झाली. आता ही यावरती स्प्रेड करूयात. मस्त लिंबू ठेवूयात. कसं आहे मित्रांनो इकडे आपले बोंबील फ्राय, इकडे रावस फ्राय आणि इकडे कोलबी फ्राय. गटारीचं काम 25. बघा आता आपण ह्याला टेस्ट करून बघू. सर्वात पहिले आपण बोंबील फ्राय करून बघू. मस्त झाले मित्रांनो एकदम कुरकुरीत. तुम्हाला पाहिजे तर यामध्ये मिरची जास्त ॲड करू शकता तिखट पाहिजे असेल तर. आता आपण कोलबी ट्राय करू मित्रांनो. मोठे कोलबी घेऊ मित्रांनो. कोलबीला तर तोडच नाही मित्रांनो एक नंबर आले. आता आपण घेऊ रावस फ्राय. रावस फ्रायची तुकडी. याच क्वांटिटीमध्ये आपण मीठ मसाला टाकूया. तुम्ही जास्त पण करू नका. जास्त स्पायसी असेल तर मजा नाही येणार. ही स्पायसी परफेक्ट आहे.
कुठल्या हॉटेलला जायची गरज नाही आहे आपल्याला, घरीच करा. एक नंबर झालेलं आहे.